महाराष्ट्र केसरीच्या अंतिम पूर्व सामन्यामध्ये खरं तर गोंधळ पाहायला मिळाला। या ठिकाणी शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ अशी लढाई या ठिकाणी खरं तर पाहायला मिळाली आणि यामध्ये पृथ्वीराज मोहोळला खरं तर विजय करण्यात आलं। आपल्यासोबत या ठिकाणी शिवराज राक्षेचे वडील आहेत। मला सांगा की ज्या पद्धतीने शिवराजचा खरं तर पराभव झाला त्यांचा कुठेतरी गोंधळ उडाला। त्यांनी ना रिप्लाय दाखवा कुस्तीमध्ये एवढीच आमचं म्हणणे, बाकी काही नाही। खरोखर कुस्ती झाली का नाही आली समाजाला सगळ्याला दिसलेली, बाकी काय नाही बोलायचं। मात्र एकंदरीत ज्या पद्धतीने पंचांनी निर्णय दिला मात्र नाही जेव्हा निर्णय दिला मात्र शिवराजनी त्यांचं कॉलर पकडली, कुठेतरी लात मारली, हा प्रकार कसा वाटतो? आता काय तिथं काय गोंधळ झाला हे आपल्याला सांगू शकत नाही ना, आपण पाहायलाच नाही गेलो तिथं ना। कोण काय म्हणाल कोण काय म्हणाल सांगू शकत नाही। आपण डोळ्याने पाहिलं तर म्हणता येईल ना। मी स्वतः वडील आहे, कसं काय बोलू शकणार ना जर तिथं पाहिलं नव्हतं तर। तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होणार आहे म्हणून त्याला कुठेतरी पराभूत केलं जाते का? बरोबर आहे। ठरूनच पाठीमागे बी सिकंदरच्या वेळेस बी असंच केलं, कुस्ती घेतली आणि 10 मिनिटात लगेच कुस्ती घेतली, मग त्यांच्या मनावर झाला कारभार। त्याचाच काका पवारांचा कुठेतरी खेळाडू आहे आणि त्यामुळेच कुठेतरी अशा प्रकारचा पंचांनी निर्णय दिला असावा, काय वाटतं तुम्हाला? दिनेश गुंड आणि संदीप बोंडवे हे खूप खालच्या लेवलची मंडळी होती, त्यांच्याविषयी बोलण्याची माझी म्हणजे कॅपॅसिटी पण नाही। त्यांनी याचं समोर उभं राहून बोलावं माझ्याशी। शिवराजची आई सुद्धा आपल्यासोबत आहे, काय भावना वाटते? कारण तिसऱ्यांदा आज महाराष्ट्र केसरी होणार होता शिवराज। होती तिसऱ्यांदा मुलगा महाराष्ट्र केसरी होणार म्हणून देवामोर आम्ही दिवसभर देवाला हे घातले, साकडं घातलं की माझा मुलगा तिसऱ्यांदा महाराष्ट्र। कारण सगळ्या त्यांनी कुस्त्या 10-0नीच काढल्या, एक पण कुस्ती अशी नाही का कोणाला एक पॉईंट घेऊन दिलाय। आणि आताची वर्षभर माझं पोर कष्ट करते, आज मी रात्र 2-4 दिवस झाले आम्ही अन्न का पाणी नाही असं काम करून आम्ही दिवस आम्हाला याच्यातच। आणि आज म्हणलं आज शेवटचा दिवस, आज आम्ही सगळ्या सकाळपासून देवामोर मी अशी बसून बी अन्न खाल्लं नाही पिल्याची पोर होईनच महाराष्ट्र केसरी। कारण सगळ्या कुस्त्या अशा चांगल्या काढल्यात, आम्हाला एवढा आनंद झाला आणि ही कुस्ती पण काढणार आणि शेवटची कुस्ती पण काढणार असं आमचं डोक्यातच गणित होतं। आणि आता ही कुस्ती झाली, मी देवामोर बसले होते, मी तर काही बघितली नाही, पण आता जे दिसतंय ते सबशल पाठच टिकली नाही, त्याची पाठ टिकली असती तरी माझं पोरग आहे ना खोटं कबूल करणार, पण असं खोटं कधी बोलणार नाही। आणि खोटं बोललेलं ज्यांनी माझ्या पोरावर जास्त अन्याय केला ना त्याचं खोट्याचं काहीतरी खोटं होणार आहे। बघा तुम्ही नसेल तर काय होतं ते काय, एवढी आज माझ्या पोरांनी कष्ट करायचं फुकट आहे का? आज का आम्ही एवढं कष्ट करूनच पोर गाडवले, आमचं काय कुठलं कायचं 2 नंबरचं नाही काय नाही, आम्ही कष्ट करतोय रात्रंदिवस, नवरा बायको पोर मोठं पोर सून, आम्ही सगळं रात्रंदिवस कष्ट करतोय। आणि त्या आज पण आम्हाला आई वडिलांना कष्टामुळे त्याच्या कुस्त्या बघायला जाता नाही आलं। आज घरी जनावर एवढा धारा बिरा काढायचे करायचं, मोठ्या पोराला त्याच्या संग बाकीची लोक गेल्यात आणि आज आम्हाला आई बापा असून त्याच्या समोर जाता येत नाही म्हणलं आम्हाला या कष्टात ते जनावरांचं तर केलंच पाहिजे, त्याचं पुण्य आम्हाला ते आज लाभलंय। आणि माझा मुलगा 2 वेळा महाराष्ट्र केसरी झालाय, आम्हाला त्याच्यात आनंद आहे आणि नोकरी लागली त्याच्यात आनंद आहे। फक्त एवढ्यांदा आमच्या डोक्यात होतं की तिसरी महाराष्ट्र केसरी भिडणार, असं आमच्या आतापर्यंत डोक्यात होतं। नक्कीच आपण ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर तिसरी महाराष्ट्र केसरी भिडणार अशी भावना या ठिकाणी खरं व्यक्त केलेली आहे। मात्र शिवराज जर हरला असता तर त्यांनी ते कबूल केलं असतं, तो खोटं बोलणारा मला नाहीये अशी कुठेतरी भावना या ठिकाणी त्याच्या आईवडिलांनी व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा प्रमेश सुनील, TV9 मराठी, खेड, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।